सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. मॅडम, आपणास मार्गदर्शन व आवाहन 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट हा जलसंधारण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि 21 ऑगस्ट हा माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांचा जन्मदिवस हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. तर आत्ताच दिलबाग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम घेतोय. त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आहे वॉक फॉर वॉटर महा वॉकेथॉन. ह्याच्यामध्ये राजवाडा ते शिवतीर्थ ही आपण वॉकेथॉन आयोजित केलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सर्व कर्मचारी, प्रतिष्ठित व्यक्ती, शालेय विद्यार्थी, NSS NCCचे विद्यार्थी, स्काउट गाईड या सगळ्यांनी सम्मिलित व्हायचंय. 15 वर्षापुढील सर्व पुरुष आणि महिला ह्याच्यामध्ये सम्मिलित होऊ शकतात. याच्यासाठी QR लिंक दिलेली आहे आणि ऑनलाईन नोंदणी ह्याच्यासाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 15 ते 30 वयोगटातील युवक युवतींच्या कल्पकतेचा वापर करून रील्सची स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे की ज्याला जिल्हा स्तरावर 25,000, 15,000, 10,000 या पद्धतीनं बक्षीस दिलं जाईल. आणि त्याचप्रमाणे शाळांमध्ये 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी या काळामध्ये काही उपक्रम राबवायचे आहेत, ज्याच्यामध्ये निबंध स्पर्धा आहे, वादविवाद स्पर्धा आहे, चित्रकला स्पर्धा आहे, मान्यवरांना बोलवून जलसंधारणाविषयी माहिती देणे असे उपक्रम राबवायचे. आणि हे सर्व उपक्रम हे लोकसहभागातून राबवायचे. आणि त्याच्या मागची संकल्पनाच अशी आहे की आपण पाहतोय की 2 वर्ष हे अल निनोचा प्रभाव हा आपल्याला सांगितला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ते नैसर्गिक पावसाचं पाणी आपल्याला मिळणार आहे. कॅच द रेन हे आपण त्यात राबवायचं आहे. तर ते जास्तीत जास्त पाणी हे जमिनीमध्ये मुरलं पाहिजे आणि पाण्याचे रिसोर्सेस हे आपले समृद्ध झाले पाहिजेत. यासाठी आपण हे आयोजित करतोय. तर आपल्या जिल्ह्यातील सर्वांनाच माझं आव्हान आहे की जलसंधारण सप्ताहामध्ये आपण सगळ्यांनी सम्मिलित व्हावं. धन्यवाद. महाराष्ट्र शासन जलसंधारण दिन, जलसंधारण सप्ताह व जलसंधारण अभियान साजरा करण्याबाबत माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्गदर्शनासाठी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय दिवंगत सुधाकररावजी नाईक साहेब यांचा जन्मदिवस 21 ऑगस्ट हा राज्यामध्ये पूर्ण जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर त्या अनुषंगाने आपण विविध उपक्रम राबवणार आहे. त्या संदर्भात 21 ऑगस्ट 2024 रोजी राजवाडा ते शिवतीर्थ नाका येथे वॉकेथॉन आयोजित करण्यात आलेली आहे. सकाळी 6 वाजताचं शेड्यूल आहे. त्यामध्ये प्रत्येक सहभागी व्यक्तीला विभागातर्फे टी-शर्ट, कॅप आणि बॅज देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये 15 ऑगस्ट 26 ते 21 ऑगस्ट 26 या कालावधीमध्ये जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या आयोजन करण्यामागचं जे हेतू आहे ते मुख्यतः मृद जलसंधारणाबाबत जनजागृती करणे हा याचा मुख्य हेतू आहे. आणि त्याच्या अपेक्षा आहे की ही लोक चळवळ व्हावी आणि याच्यासाठी ते वॉक फॉर वॉटर महावॉकेथॉन आपलं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या उपक्रमाची थीम असेल सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर, सेक्युअर टुमॉरो. म्हणजे पाणी निर्वाह आणि जलचं महाराष्ट्र घडवा असं आहे. त्याच्यासाठी सर्व सन्माननीय मंत्री महोदय, लोकसभा, राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य
विधानसभा सदस्य, माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद, माननीय नगराध्यक्ष व सर्व जिल्हा परिषद सदस्य वगैरे यांचा सक्रिय सहभाग असणार आहे याच्यामध्ये. तसेच अधिकाऱ्यांमध्ये माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा स्तरावरचे इतर सर्व अधिकारी यांचा सहभाग असणार आहे. याच्यामध्ये NSS NCC कॅन्डिडेट, माय भारत, नेहरू युवा सेंटर, भारत स्काउट अँड गार्ड, होमगार्ड, स्वयंसेवक संस्था, वगैरे त्यांचे सहभाग आहे. वॉकेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी 15 वर्षावरील व्यक्तींना परमिशन आहे त्याच्यामध्ये. आणि त्याची ऑनलाईन आपण लिंकद्वारे रजिस्ट्रेशन करतोय. त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या नावे एक ID जनरेट होणार आहे. त्या ID नुसार रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानुसार आपण त्यांना पुढील T-शर्ट वगैरे इश्यू करणार आहे. आणि जे सध्याची तरुण पिढी जी आहे त्यांचे सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह आहेत ते, तर त्यांच्या कल्पकतेचा उपयोग करण्यासाठी आपण इंस्टाग्रामच्या माध्यमातून याच्या वृद्धोद्योग संघटनाबाबत जागृती व्हावी आणि त्याकरता राज्यव्यापी रील फॉर सॉइल अँड वॉटर कंझर्वेशन हा ही स्पर्धा जलसंधारण सप्ताह दरम्यान आयोजित करण्यात आली. यासाठी सोशल मीडियावर सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर हा हॅशटॅग वापरण्यात आहे. आणि रील साठी जे संभाव्य विषय आहेत त्याच्यामध्ये माती संवर्धन, पाणी बचत, मृद मातीची धूप रोखणे, पावसाचे पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणबंद, नैसर्गिक वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावात पूर्वी झालेली यशस्वी जी मृद संधारणाची काम आहे त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्या संदर्भाचे रील. परत आपले पारंपरिक मृद संधारण पद्धती आहे, जुने पाटाचे वगैरे समजा किंवा मोठेचे वगैरे असतील, आणि माती व पाणी वाचवण्याचा नाविन्यपूर्ण कल्पना आहे त्याच्या संदर्भात ते रील करावं अशी अपेक्षा आहे. आणि आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य, म्हणजे आज जर आपण पाण्याचं आणि दुधाचं संदर्भात संवर्धन केलं तर त्याच्या संदर्भात उद्याचं भविष्य, येणाऱ्या पिढीचं भविष्य सुरक्षित होणार आहे, त्या संदर्भात असेल. आणि याच्यासाठी मुख्य संदेश, एक रील मातीसाठी, एक रील पाण्यासाठी, एक रील सुरक्षित भविष्यासाठी. रील बनवताना आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टाईप, स्टोरी टेलिंग टाईप, गोष्ट कथाकथन करताना जसं करतो आपण त्या टाईप, किंवा ऍक्टिंग मध्ये किंवा म्युझिक मध्ये किंवा डान्स परफॉर्मन्स मध्ये किंवा अॅनिमेशन मध्ये किंवा कॉमेडी शॉर्ट फिल्म असेल, या वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला करता येईल. आपल्याला ड्रोनचा सुद्धा वापर करता येईल. काम झाल्यानंतर आणि पूर्वीचे जे संस्कृती होती त्याच्या संदर्भात ड्रोनचे व्हिडिओ वगैरे असतील तर त्याच्यानुसार करता येईल. समाजातून करता येईल. लघु नाटिका वगैरे जर असं समजा तर त्याच्यामध्ये सुद्धा करता येईल. आणि या रील मधून जे सर्वोत्कृष्ट येणार आहे त्याच्यामध्ये 3 पुरस्कार देणार आहे आपण. प्रथम पुरस्कार 25,000 आहे, द्वितीय पुरस्कार 15,000 आहे आणि तृतीय पुरस्कार 10,000 आहे. आणि उत्कृष्ट सहभागींना ही प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्या स्पर्धेच्या याच्यामध्ये या स्पर्धा व्यतिरिक्त आपल्याला शाळांसाठी आणि महाविद्यालयामध्ये सुद्धा जलसंधारण सप्ताह आणि अभियानाकरिता एक कार्यक्रम आपण आयोजित करतोय. त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा. निबंध स्पर्धेचे विषय आपले जलसंधारणाचे महत्व, पाण्याचे महत्व, जलयुक्त करणे, जलसंवर्धनाचे विविध उपाय किंवा जलसंवर्धनाचं वॉटर बजेट म्हणजे पाण्याचा वापर, त्या संदर्भात निबंध स्पर्धा करू शकतो. याच विषयावरचे चित्रकला पोस्टर स्पर्धा घेऊ शकतो. त्याचे जलसंधारण उपाय, पाणी बचत उपाय याचे चित्रकला स्पर्धेमधून रिप्रेझेंट करू शकतो ड्रॉइंग मधून. त्याच्यानंतर वादविवाद स्पर्धा विषय आहे. त्याच्यामध्ये जलसंवर्धन ही शासनाची जबाबदारी की जनतेची जबाबदारी, हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण शासन फक्त काही योजना करू शकतं, राबवू शकतं, पण त्याचं देखभाल करणं, त्याची चळवळ म्हणून करणं हे सगळं जनतेच्या हातामध्ये आहे. तर त्याच्यासाठी हा महत्वाचा वादविवादाचा विषय आहे वादविवाद स्पर्धेचा. कारण आपण पाहिलेलं आहे की पूर्वी जलयुक्त शिवार अभियान टप्पा 1च्या अगोदर लोकसहभागातून पाणी फाउंडेशन वगैरे, नाम फाउंडेशन या लोकांनी जे काम केलं त्याच्यातूनच हे जलयुक्त शिवार अभियान निर्माण झालं. त्याच्यानंतरच आपल्याला गाळमुक्त धरण योजना निर्माण झाली. त्याच्यामध्ये की आपण पूर्वी रॉयल्टी घेत होतो, ती रॉयल्टी नंतर माफ केली गेली शासनाने.
आणि जेव्हा याला लोकांचा प्रतिसाद मिळाला लागला या अभियानाला गाळमुक्त गाळ शिवारला, तर हा एक मुख्यमंत्री महोदयांच्या फ्लॅगशिप प्रोग्राम मध्ये समाविष्ट झाला. आणि आता जल शिवार अभियान 2.0 चा हा अविभाज्य भाग आहे. म्हणजे एक स्वतंत्र योजना आपली जी लोकसभेतून सुरू झाली होती, ही एक स्वतंत्र योजना शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून आपण सध्या राबवतो. आणि याच्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये हा सर्वात महत्वाचा विषय आपल्याला असावा असं वाटतं मला तरी. आणि त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये कमीत कमी एक शोष खड्डा घेतला जावा, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल त्या शोष खड्ड्यामुळे पाणी बचतीचं कसं होतं. आणि पाणी बचत पण होत नाही, तर पाणी बचत तर होतेच होते, पण शोष खड्ड्यामुळे ते पाणी फिल्टर होऊन शुद्ध केलं जातं, पर्क्युलेशन वाढतं त्याच्यातून. म्हणजे एक स्वच्छ पाणी आपण परत रिटर्न करतोय. त्याच्यानंतर सुधाकरराव नाईक साहेबांची जयंती 21 ऑगस्टला शाळेमध्ये पुष्पहार घालून प्रतिमेला अभिवादन करून साजरी करायची. त्याच्यानंतर 21 ऑगस्ट रोजी मृदोजल संक्रांतीची शपथ घेणे, ती शपथ त्याचा नमुना आम्ही देतो तुम्हाला. त्याच्यानंतर 21 ऑगस्ट रोजी प्रमाणचित्र, सन्मान चिन्ह, पुरस्कार वितरण करायचं आहे आपल्याला या संदर्भात. आणि 21 ऑगस्ट रोजी गावातील व शहरातील जनतज्ञ प्रतिष्ठित व्यक्ती यांना प्रमुख पाहुणे म्हणून आयोजित करून त्यांचा एक कार्यक्रम वगैरे ठेवता येईल आपल्याला, म्हणजे भाषण वगैरे असं त्या संदर्भात करता येईल. आणि 15 ते 26 ऑगस्ट 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी 2027 साली अखेर आपण जे जलसंधारण अभियान राबवणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे ऍक्टिव्ह करणार आहे. त्याच्यामध्ये जी कामं मंजूर झाले त्यांचं भूमिपूजन करता येईल, जे कामं पूर्ण झालेत आपली त्याचं, आणि पाणी साठा झालेला आहे त्याचं लोकार्पण करता येईल, जलपूजन करता येईल आपल्याला. त्याच्यामध्ये केंद्र सरकारची जी कॅच द रेन पोर्टल आहे त्याच्यामध्ये जलसंधारणाचे विविध उपाय आहेत. त्याच्यामध्ये जे उपाय आपण एक्झिक्यूट केले किंवा प्रस्तावित आहेत त्या कार्यक्रमाच्या स्थळी आपल्याला त्या कामाच्या स्थळांना भेटी देता येईल आपल्याला. आपण स्वातंत्र्याच्या अमृत सरोवरानिमित्त 75 कमीत कमी अमृत सरोवर बांधणी केली होती जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण 102 अमृत सरोवरांचं योजना राबवलेली आहे. त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग असलेल्या योजना, पाझर तलाव वगैरे वॉटर बॉडीज आहेत त्यांची दुरुस्ती व नवीन बांधणी अशा प्रकारे आपण नियोजन केलं होतं. त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये 102 योजना आपल्या झालेल्या आहेत टप्पा 1 मध्ये, आणि टप्पा 2 मध्ये 27 योजना आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. तर त्यांना भेटी देणं हा आणि त्याच्या आसपास वृक्षारोपण करणं, आणि वृक्षारोपण करून ते जगवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय त्याच्यासाठी आपल्याला त्या सुद्धा योजना राबवता येईल. आपल्याला एक पेड माँ के नाम अभियान सुद्धा राबवण्याचं नियोजन आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त जिवंत असेल, हयात असेल तर आईच्या वाढदिवसानिमित्त एखादं झाड लावावं. त्यामध्ये प्राधान्याने देशी झाडच घ्यावं आपलं लावण्यासाठी. एखाद्या व्यक्तीची दुर्दैवाने आई मातोश्री हयात नसतील तर त्यांच्यासाठी त्यांच्या आपल्याला झाड संबंधित व्यक्तीने झाड लावावं. आणि प्रत्येक गावामध्ये आपल्याला जे शासकीय जमीन आहे किंवा ग्रामपंचायतच्या मालकीच्या जमीन किंवा कुणी दान दिलेल्या जमिनी असतील तर तिथं आपण स्मृतिवन स्थापन करावं, जेणेकरून किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रिय व्यक्ती जी हयात नाही आहे त्यांच्या तिथं ते झाडं लावू शकतील, जगू शकतील, वर्षभर तिथं जोपासना करावी आणि योग्य स्थितीत वाढल्यानंतर म्हणजे ते नैसर्गिकपणे वाढेल त्या दृष्टीने पण आपल्याला हे करता येईल. आणि ज्यांचे वाढदिवस वगैरे साजरे करायचे तिथं एक त्यांच्यासाठी एक स्वतंत्र जागा किंवा तिथेच आपल्याला हे करता येईल आणि त्याची ग्रामपंचायतला नोंद वगैरे करता येईल. या व्यक्तीने या व्यक्तीच्या स्मृत्यात आपल्याला दिलं किंवा वाढदिवसानिमित्त झाड दिलं त्याची नोंद आपण ग्रामपंचायतला करू शकतो. त्याच्यानंतर लोकसहभागातून आपल्याला नाले, तलाव आणि विहीर, पाझर तलाव स्वच्छता करता येईल. कारण हाच कचरा सगळा आपल्याला पाण्यासोबत वाहून तोच आपल्याला पाण्यावाटे आपल्या शरीरामध्ये जातो. त्यामुळेच आपल्याला विविध प्रकारचे रोग वगैरे उत्पन्न होतात. तर त्यासाठी आपल्याला ती स्वच्छता करणं गरजेचं आहे. या गोष्टी आपल्याला बिंबवायच्या आहेत लोकांमध्ये. शेततळे, शेतबंधारे, सीसीटीव्ही वगैरे यांची पाहणी करणं, तिथं फोटो काढणं आणि काम व्यवस्थित होतात का नाही याची सुद्धा पाहणी करता येईल आपल्याला.
तर या दृष्टीने आपल्याला जलसंधारण दिन, जलसंधारण सप्ताह आणि जलसंधारण अभियान राबवण्याबाबतचं नियोजन आहे. आपल्याला तुझे सोबत बुलेट पॉईंटचे पत्र दिलेलं आहे. त्याच्यासोबतच मृदू जलसंधारणची शपथ आहे, त्याला आपण प्रसिद्धी द्यावी अशी विनंती.